आता सर्वजण ध्यानी आहोत, ध्यान करत आहोत. मग आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या गतजन्मी किंवा ह्या जन्मी जर काही दुष्कर्म घडले असतील, तर त्या दुष्कर्मासाठी आपण इतर अनेक आत्म्यांना, जे ह्या जन्मात शरीर रूपात आहेत किंवा शरीर रूपात नाहीयेत, त्या सर्व आत्म्यांना आपण माफ करणार आहोत. आणि ज्या आत्म्यांनी आपल्याला ह्या जन्मात किंवा गत जन्मात दुखावलं आहे, ह्या जन्मातलं तर आपल्याला माहिती आहे, पण गत जन्मातलं आपल्याला माहिती नाहीये. म्हणून आपण गत जन्माचा देखील इथे उल्लेख करत आहोत. तर अशा सर्व आत्म्यांना आपण माफ करणार आहोत आणि आपल्याकडून दुखावल्या गेलेल्या आत्म्यांना, जे या शरीरात आत्ता उपस्थित आहेत किंवा हे शरीर सोडून परलोक सिधारलेले आहेत, अशा सर्व आत्म्यांना आपण माफ करणार आहोत. अतिशय प्रेमळ आणि स्वच्छ अंतःकरणाने. जेव्हा आपण ही माफी मागतो किंवा माफ करतो, तेव्हा आपलं जे काही कार्य आहे, जे आध्यात्मिक असेल, आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, ह्या सर्व पातळीवर आपण हळू उन्नत स्थितीकडे जायला लागतो. म्हणून माफी मागणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा लक्षात घ्या, पश्चाताप, परिवर्तन आणि प्रायश्चित्त मी करत आहे, असं आपण आपल्या मनामध्ये एक वार म्हणायचं आहे. मी पश्चाताप करते. मी परिवर्तनात आहे, कारण मी ध्यान करत आहे आणि यासाठी मी स्वतः प्रायश्चित्त करत आहे. मी प्रत्येक प्राणीमात्रांचं रक्षण करते. त्यांना कधीही हानी पोहोचू देत नाही. प्राणीमात्रांमध्ये सर्व आपण मनुष्य जाती पण येतो आणि सर्व ॲनिमल्स, कीटक, पक्षी हे सर्व काही येतात. मग ह्या ध्यानासाठी मी मनसा, वाचा आणि कर्माने, म्हणजेच माझ्या मनातून, बोलण्यातून आणि कर्माने मी माझ्यात परिवर्तन घडवणार आहे. तर ह्या ध्यानासाठी आपण आता संपूर्ण ध्यानाच्या पोझिशनमध्ये बसायचंय. सर्वप्रथम सुखासनात बसा. पायाची अतिशय सैल अशी मांडी घालून ठेवा. ज्यांना जमिनीवर बसता येत नाही, अशांनी सोफा किंवा चेअरवर बसू शकता. दोन्ही पावलांजवळ घोट्यापाशी लॉक करून घ्या. पावलं क्रॉस करा. डोळे अतिशय हळुवारपणे बंद करा. डोळ्यांवर चष्मा असेल तर तो काढून ठेवा. दोन्ही हाताची बोटं एकमेकात क्रॉस करून आपल्या मांडीवर ठेवा. आता आपण आपल्या मनातील एक निगेटिव्ह विचार आपल्या उच्छ्वासाद्वारे बाहेर जात आहे, अशी कल्पना करणार आहोत. एक दीर्घ श्वास आपल्या नाभीपर्यंत घ्यायचा आहे. संपूर्ण पोट आणि छाती फुगवून घ्या. 1 सेकंदभर तिथे होल्ड करा आणि श्वास सोडत कल्पना करा की आपल्या मनातील जे नकारात्मक विचार आहेत, त्या सर्व नकारात्मक विचारांना मी माझ्या शरीराबाहेर, मनातून बाहेर काढत आहे आणि ते विचार ब्रह्मांडात जाऊन गोल्डन लाईटमध्ये परावर्तित होत आहेत. ज्यांनी मला जे चांगलं शिकवलं, मला मार्गदर्शन केलं, माझ्या आत्मउन्नतीसाठी ज्या व्यक्ती कामी आल्यात, त्यांना मी हृदयपूर्वक धन्यवाद देत आहे. आता आपण या ध्यानासाठी आपले देवदूत, आपली परमशक्ती शिव आणि ज्या आत्म्यांना आपल्याकडून दुःख झालंय, हे आपल्याला माहिती आहे की आपण कुणाला दुखवलं आहे, त्या सर्व आत्म्यांना आपण माफ करणार आहोत
आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला दुखावलेलं आहे, त्या सर्वांना देखील आपण माफ करणार आहोत. अशासाठी आपण हे ध्यान करत आहोत. आपलं मन आणि शरीर आपण शिथिल केलेलं आहे. मनात येणाऱ्या विचारांमध्ये गुंतून पडू नका. विचार आल्यास लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. नासिका रंध्रातून आपल्या शरीरात येणारा श्वास आणि शरीराबाहेर जाणारा उच्छ्वास याबरोबर एकरूप होऊन आपण हे ध्यान करत आहोत. मन आता शांत आणि एकाग्र झालं आहे. आपण आपल्या मनामध्ये 3 वेळा हे म्हणणार आहोत. मी हे शरीर नाही, बुद्धी नाही, मी चित्तही नाही. मी आहे चिन्मयानंद आत्मा. पुन्हा एक वार म्हणायचं आहे. मी हे शरीर नाही, मी बुद्धीही नाही, मी चित्तही नाही. मी आहे चिन्मयानंद आत्मा. पुन्हा एक वार म्हणा. मी हे शरीर नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही. मी आहे चिन्मयानंद आत्मा. बघा, ज्या आत्म्याचं चिन्मयानंद म्हणजे आत्म्याचं आनंद स्वरूप आहे, त्याला दुःख देण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. लक्ष आपल्या श्वासावर ठेवा. हा प्राणवायू मनाला संतुलित करत आहे. आता आपण कल्पना करणार आहोत की आपण एका विशाल अशा गोल्डन पिरॅमिड खाली बसलेलो आहोत. पिरॅमिड इतकं मोठं आहे की त्यात संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. आता या पिरॅमिडमध्ये आपण आपले आद्य गुरु, ज्या गुरूंना तुम्ही मानत असाल, त्यांना आमंत्रित करा. आपले परमात्मा शिव, भगवान शंकर, माता पार्वती, त्यांची 2ही मुलं गणपती आणि कार्तिकेय आपल्या डोळ्यापुढे आणायचंय फक्त. ते देखील आपल्याबरोबर ध्यान अवस्थेत या दिव्य पिरॅमिड खाली बसलेले आहेत. महाअवतार बाबा, हनुमान, साई, जीसस, अल्लाह, गुरु नानक, जे जे इष्ट देवी दैवतांना तुम्ही मानत असाल, त्या सर्वांना या ध्यानासाठी आमंत्रित करा. आणि आज त्यांच्या साक्षीने आपण हा माफीनामा करणार आहोत. या सर्वांची उपस्थिती आपल्या आजूबाजूला आहे, ह्याची जाणीव करून घ्या. हे देखील सर्व दिव्य आत्मे आपल्या भोवती
गोलाकार स्थितीत बसलेले आहेत आणि आपण या गोलाचा मध्यबिंदू आहात. या सर्व दिव्य शक्तींना आपल्या समोर आलेलं पाहून आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांना धन्यवाद द्या. संपूर्ण दिव्य अशा गोल्डन पिरॅमिडमध्ये आता दिव्य एनर्जी क्रिएट झालेली आहे. आता आपण महादेवांची परवानगी घेणार आहोत. जिथे महादेव बसले आहेत, बंद डोळ्यांनी त्यांच्याकडे बघा. महादेवांची परवानगी घ्या. आणि आता आपण अशा आत्म्यांना या ध्यानासाठी आमंत्रित करणार आहोत, ज्या आत्म्यांना आपल्या गतजन्मात, गत समयात आपल्यापासून त्रास झालेला आहे. गत जन्मात, गत समयात, गत समय म्हणजे हा जन्मच. त्यांना अतिशय प्रेमाने आमंत्रित करा. बघा त्यांच्याकडे प्रेमाने. त्यांनी आपल्याला ह्या जन्मात किंवा आपल्या आधीच्या जन्मात त्रास दिलेला आहे, आपल्याला दुखावलेला आहे. आता अशा आत्म्यांना आपण या ध्यानासाठी आमंत्रित करणार आहोत. या ध्यानाद्वारे या अशा आत्म्यांना आपल्याला एक संदेश द्यायचा आहे. हा संदेश विश्वाच्या प्रगतीसाठी, आत्मउन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी व आपल्याही प्रगतीसाठी आहे. कल्पना करा, हे सर्व आत्मे आपल्या भोवती या गोल्डन पिरॅमिड मध्ये ध्यानाला बसलेले आहेत. एका बाजूला ज्यांनी आपल्याला दुखावलं आहे आणि एका बाजूला जे आत्मे आपल्यामुळे दुखावले गेलेले आहेत. बघा त्यांच्याकडे, प्रेमपूर्वक नजरेतून बघा. आता आपण या ध्यानात अशा सोलला आमंत्रित करणार आहोत, ज्याला अर्थ बाउंड सोल असे म्हणतात. हे सोल पृथ्वीवरून शरीर तर सोडतात, परंतु त्यांना दिव्य लोकांमध्ये परवानगी मिळत नाही. ते या पृथ्वीवरच, पृथ्वीच्या आवरणामध्येच फिरत असतात. अशा आत्म्यांना देखील आपण मार्गदर्शन करणार आहोत, कारण अशा आत्म्यांच्या साहाय्याने तंत्रविद्या जाणणारे लोक दुष्कर्म करू शकतात. चला तर मग प्रोसेसिंग सुरू करूया. आपल्या मनात 7 वेळा आपण पंचाक्षरी मंत्राचा जप करणार आहोत, जो दिव्य सिद्ध असा मंत्र आहे, ओम नमः शिवाय. 7 वेळा आपण आपल्या मनात म्हणणार आहोत. सर्वप्रथम म्हणा, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 7 वेळा आपण पंचाक्षरी मंत्राचा जप केलेला आहे. आता आपण महादेवांच्या साक्षीने ज्या आत्म्यांना आपल्यापासून दुःख झालं आहे, त्रास झालेला आहे, अशा आत्म्यांची क्षमा मागणार आहोत. जे या शरीरात देखील आहेत, परंतु त्यांना आपण आत्मस्वरूपात बोलवलेलं आहे. माझ्या मागे तुम्ही म्हणा, हे महादेवा, मी गत जन्मात, गत समयात जे काही दुष्कर्म केले आहेत, ते मी स्वीकारून यापुढे असे कर्म माझ्याकडून घडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेईल. हे प्रभू, मी पश्चाताप करते, मी पश्चाताप करतो, मला क्षमा करा. प्रभू, मला अजून एक संधी द्या. आज मी एक परिवर्तनशील आत्मा आहे. मी सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करतो, त्यांची सेवा करतो, त्यांना मदत करतो. हे प्रभू, मी प्रायश्चित्त करत आहे. आपण हे 3 वेळा म्हणणार आहोत. पुन्हा एक वार महादेवाला आपण याचना करणार आहोत. हे प्रभू, मी प्रायश्चित्त करत आहे, पश्चाताप करत आहे, मला क्षमा करा प्रभू. मला अजून एक संधी द्या. आज मी परिवर्तनशील आत्मा आहे. मी सर्व प्राणी मात्रांची सेवा करतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना मदत करतो. हे प्रभू, मी प्रायश्चित्त करत आहे. माझ्याकडून गत जन्मात किंवा गत समयात जे काही दुष्कर्म झाले आहे, ते मी स्वीकारून यापुढे असे कर्म माझ्याकडून कधीही घडणार नाही, ह्याची तुम्हाला शाश्वती देतो. पुन्हा एक वार म्हणायचं आहे. हे महादेवा, मी गत जन्मात, गत समयात जे काही दुष्कर्म केले आहेत, ते मी स्वीकारून यापुढे असे कर्म माझ्याकडून कधीही घडणार नाहीत, ह्याची मी तुम्हाला शाश्वती देतो. हे प्रभू, मी प्रायश्चित्त करत आहे, मी पश्चाताप करत आहे, मला क्षमा करा प्रभू. मला अजून एक संधी द्या. आज मी परिवर्तनशील आत्मा आहे. मी सर्व प्राणी मात्रांची सेवा करतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना मदत करतो. हे प्रभू, मी प्रायश्चित्त करत आहे, मी प्रायश्चित्त करत आहे. आपल्या दोनही बाजूंना बघायचं आहे. ज्यांनी आपल्याला दुखावलं आहे, त्यांना क्षमा करा. क्षमा करा त्यांना. प्रेमपूर्वक नजरेतून बघा त्यांच्याकडे. ज्यांनी आपल्याला दुखावलं आहे, त्यांची क्षमा मागा. माफ करा त्यांना देखील. मनात ज्या ज्या भावभावना असतील, त्यांना मोकळी वाट करून द्या.
अश्रू आले तर त्यांना थांबवू नका. निघून जाऊ द्या आज सगळे दुष्कर्म. जेव्हा ह्या गोष्टींचा निचरा होईल, तुम्ही आध्यात्मिक उन्नत स्थितीला नक्की पोहोचाल. ज्या काही शारीरिक व्याधी असतील, त्या देखील शरीरातून निघून जातील. मनःशांती मिळेल. विचारांमध्ये सकारात्मकता येईल. हे प्रभू, मी वचन देतो, मी आजपासून, आत्तापासून कुठल्याही प्राणीमात्रांना हानी करणार नाही. या धरती मातेला सुंदर बनवण्यासाठी मी नेहमी तत्पर राहील. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडत आहेत किंवा जे मी सफरिंग करत आहे, जे दुखणं आहे, आजार आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, ते या दुष्कर्मापुढे फक्त 20% आहेत. मी जे कर्म केले होते, त्याचा दुष्परिणाम म्हणून आज मी जो त्रास भोगत आहे, तो इतका कमी प्रमाणात आहे, तरीही तो मला माझ्या ह्या आयुष्यातून काढून टाकायचा आहे. मी त्या सर्वांना माफ करत आहे प्रभू. अतिशय प्रेम भावना मनामध्ये ठेवा. माफ करा त्या सर्वांना. स्वतःला देखील माफ करा. ह्याआधी आपल्याकडे तो अवेअरनेस नव्हता. म्हणून आपण तो राग आपल्या मनात धरून ठेवला होता. त्याचे दुष्परिणाम आपण आपल्या शरीरात बघत आहोत. आपल्या व्यवहारात बघत आहोत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर असू द्या. प्रत्येक जीवाला माफ करा. माफी मागा त्यांची. बघा त्यांच्याही डोळ्यात तुमच्या प्रती प्रेम आणि आनंद दिसत आहे.
Last 2 minutes. आपण सर्व आत्म्यांना माफ केलं आहे. जे आपल्याकडून दुखावले गेले त्यांची माफी देखील मागितलेली आहे. भगवान शिव, पार्वती, त्यांचे पुत्र, इष्ट देवी देवतांच्या साक्षीने आपल्या ह्या दिव्य अशा माफीनाम्यासाठी भगवान शिव आणि त्यांचा परिवार, इष्ट देवी दैवत, आपले आद्य गुरु ह्या सर्वांना आपण आमंत्रित केलं आणि ते आले देखील. त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न असा भाव आहे. त्यांच्या येण्याने आज तुम्ही एक सुंदर असं सत्कर्म केलेलं आहे. माफी मागितल्याने, माफ केल्याने मनावरचं, शरीराचं सर्व ओझं निघून गेलेलं आहे. आता आपण खरंच चिन्मयानंद आत्मा झालेलो आहोत. ह्या सर्व दिव्य लोकांना आपण हृदयपूर्वक धन्यवाद देऊया. चरण स्पर्श करून त्यांची रजा घेऊया. ते ज्या ज्या मार्गाने आपल्या ध्यानासाठी इथे उपस्थित राहिले ते सर्व आपापल्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. धन्यवाद भाव असू द्या. आता आपण अशा आत्म्यांकडे वळूया जे या धर्तीवर आहेत. त्यांना
हायर डायमेन्शन मध्ये जागा मिळालेली नाही. अशा आत्म्यांना त्यांच्या उन्नत स्थितीत त्या दिव्य लोकांच्या पाठी जाण्याची विनंती. त्यांना देखील त्यांचा मार्ग मिळालेला आहे. हे अतिशय दिव्य कर्म आपल्याकडून घडलेलं आहे. या दिव्य सोहळ्यात त्यांची उपस्थिती होती. म्हणून ते आत्मे पुढच्या प्रवासाला निघून गेले आहेत. सत्कर्म करण्यासाठी निघालेले आहेत. नवीन शरीर घेण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. आता आपण अशा आत्म्यांकडे वळूया ज्यांना आपल्यापासून दुःख झालेलं आहे. त्या आत्म्यांना देखील धन्यवाद द्या. अतिशय आनंदाने आणि प्रेमाने त्यांच्याकडे बघा. तुमच्याकडून ही चूक झाली, चुकून झालेलं आहे. जेव्हा तुमच्यामध्ये परिवर्तन नव्हतं, तेव्हा अनावधानाने त्यांना दुखावलं गेलं आहे. धन्यवाद द्या. तेही आत्मे हळूहळू त्यांच्या दिशेने निघून जात आहेत. आता आपण अशा आत्म्यांकडे वळूया ज्यांनी आपल्याला दुःख दिलं आहे, गत जन्मात, गत समयात. त्या आत्म्यांना आपण माफ करणार आहोत, क्षमा मागणार आहोत. संपूर्ण आनंद आणि प्रेम लहरींनी त्यांच्याकडे बघायचंय. आपण या दुष्कर्मातून स्वतःला मुक्त केलेलं आहे. आपलं स्वतःचं चिन्मयानंद स्वरूप ओळखण्यासाठी हे देखील आत्मे हळूहळू त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. हे शरीर अतिशय हलकं झालेलं आहे. मन अतिशय आनंदाने भरून आलेलं आहे. हृदय प्रेमाने फुललेलं आहे. हे दिव्य स्वरूप या आत्म्याचं आहे. ह्याच स्थितीत इथून पुढे आपल्याला राहायचं आहे. या संपूर्ण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद द्या. पृथ्वी मातेला धन्यवाद द्या. सर्व इष्ट गुरु देवी दैवतांना धन्यवाद. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीला धन्यवाद. सर्व प्राणी जाती धन्यवाद. पक्षी जाती, कीटक जाती धन्यवाद. वृक्ष जाती, पर्वत जाती धन्यवाद. संपूर्ण वॉटर किंगडमला धन्यवाद. जिथे जिथे जलाशय आहेत त्या सर्व जलाशयांना धन्यवाद, धन्यवाद. महादेवांना विशेष धन्यवाद. बाबाजींना धन्यवाद. आपल्या माता पितांना धन्यवाद, ज्यांच्यामुळे हे दिव्य शरीर मिळालं आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाला धन्यवाद. जे जे हे शरीर भरण पोषणासाठी उपयुक्त आहे, अशा सर्व गोष्टींना धन्यवाद. जे सोल आपल्या कामी येतात, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, त्या सर्वांच्या प्रती अतिशय धन्यवाद भाव असू द्या. धन्यवाद, धन्यवाद. आपल्याला हळूहळू ध्यानातून बाहेर यायचंय. आपल्या भौतिक शरीराची जाणीव करून घ्यायची. आजूबाजूने येणाऱ्या आवाजांची जाणीव. हळूहळू आपल्या दोनही हातांची ओंजळ आपण आपल्या दोन्ही डोळ्यांवर ठेवणार आहोत.
5, 4, 3, 2, 1, 0. हाताच्या उंजळीकडे बघत हळूवार डोळे उघडायचे आहेत. चेहऱ्यावर अतिशय सुंदर असं प्रसन्न हास्य असू द्या. आज आपण खूप मोठी कामगिरी पार पाडलेली आहे. ही दिव्य ऊर्जा पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीरावर फिरवून घ्या. धन्यवाद, धन्यवाद. लव्ह यू ऑल, लव्ह यू ऑल. धन्यवाद साधको. ध्यानाच्या माध्यमातून आपण आता शाश्वत आणि उन्नत मार्गक्रमण करत आहोत. समविचारी लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून ध्यानाचे काय काय व्हिडिओज तुम्हाला बघायला ऐकायला आवडतील हे नक्की कळवा. धन्यवाद.